भारताने ऑपरेशन सिंदूरबाबत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं। भारतीय सेनेने आक्रमक होऊन पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना टार्गेट करून त्यावर एअर स्ट्राईक केला। पाकिस्तानने देखील ड्रोनच्या माध्यमातून भारतावर कुरघोड्या केल्या। मात्र भारतीय सेनेने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली। या सर्व घडामोडीत एक जुना फोटो व्हायरल होत होता। त्यामध्ये एका मिसाईलवर एक हार्ट काढून त्यावर लव्ह फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ असं लिहिलं होतं। तर या व्हायरल फोटोची स्टोरी काय आहे याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। मिसाईलवर एक हार्ट आणि त्यामध्ये लव्ह फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ हा व्हायरल होणारा फोटो 1999 मधील कारगिल युद्धातील आहे। काही वृत्तांच्या माहितीनुसार कारगिल युद्धापूर्वी नवाज शरीफ हे भारतीय दौऱ्यावर आले होते। भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील भारत पाकिस्तान संबंध सुधारावे म्हणून अनेक प्रयत्न केले होते। दिल्ली ते लाहोर ही बस सेवा देखील त्यातीलच एक भाग होता। नवाज शरीफ यांनी रवीना टंडन ही माझी फेवरेट अभिनेत्री आहे असं वक्तव्य त्यावेळी केलं होतं। तो काळ 90चा असल्याने रवीना टंडन यांची क्रेज बॉलिवूडमध्ये होती। मात्र यानंतर काही महिन्यातच भारत पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्ध सुरू झालं। कारगिल युद्ध .48755 वर जोरदार गोळीबार सुरू झाला। यामध्ये भारताचे काही जवान शहीद झाले। युद्ध एवढं भीषण होतं की भारताला शहीद जवानांचे पार्थिव मागे आणता आलं नाही। गोळीबार थांबल्यानंतर भारतीय सेनेने शहीद जवानांचे पार्थिव मागे मागितले। मात्र पाकिस्तानी सेनेने नवाज शरीफ यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ जोडत आम्हाला रवीना टंडन आणि माधुरी दीक्षित द्या आणि शहीद जवानांचे पार्थिव घेऊन जा अशी मुजोरी मागणी केली। यामुळे पुन्हा युद्ध पेटलं आणि भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि याच युद्धात भारताने ऑपरेशन टायगर देखील सुरू केलं। लढाऊ एअरक्राफ्ट MiG-27 मध्ये ज्या मिसाईल लोड करण्यात आल्या होत्या त्यावर मोठ्या अक्षरात एक हार्टमध्ये फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ असं लिहिलं होतं। या मिसाईलने भारताने पाकिस्तानच्या चौक्या अचूक उडवल्या आणि भारताने पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिलं। मंडळी, ही माहिती चर्चेतून समोर आली आहे। प्रत्यक्षदर्शी त्यावेळी आपण नव्हतो। मात्र जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणले जातात तेव्हा या फोटोची चर्चा कायमच होताना दिसते। मंडळी, या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।